आणि बुलेटिन सुरू करत असतानाच मोठी महत्त्वाची बातमी। भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानी सैन्याची कशी पिछेहाट झाली, दाणादाण उडाली, पाकिस्तानी सैन्याचं कसं नुकसान झालं याची स्वतः पाकिस्ताननं कबुली दिली आहे। आणि पुन्हा एकदा पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाटलाय। भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 11 सैनिक हे मृत्युमुखी पडलेत, तर 78हून अधिक जण जखमी झालेत, अशी कबुली पाकिस्तानमधल्या सगळ्यात मोठ्या वर्तमानपत्र असलेल्या डॉननं दिली आहे। डॉनच्या बातमीमुळे पुन्हा एकदा पाकिस्तानी आर्मी तोंडावर आपटली आहे। पाकिस्ताननं 11 सैन्य अधिकारी मारले गेल्याची कबुलीच दिली आहे। पाकिस्तानी लष्कराचे 6 जवान आणि एअरफोर्सचे 5 जवान ठार झालेत, हे पाकिस्ताननं आता मान्य केलंय। पाकिस्तानच्या लाहोर आणि रावळपिंडी इथे पाकिस्तानी सैन्यातील जखमी जवानांना भेटण्यासाठी तिथले लष्कर प्रमुख आसिम मुनीर हे रुग्णालयात पोहोचलेले होते। मुनीर यांनी जवानांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। पाकिस्तानच्या रुग्णालयांमध्ये अनेक जवान जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत, त्याचे व्हिडिओ सुद्धा आता समोर येत आहेत। एकीकडे भारतानं कशा पद्धतीनं पाकिस्तानची दाणादाण उडवली हे आपण सांगितलेलंच होतं, मात्र त्यावरती भाष्य करण्यास पाकिस्तान तयार नव्हता। उलट पक्षी आपल्या लोकांना त्यांनी तोंड वर करून सांगितलं की हमने जंग जीत ली है। मात्र कशा पद्धतीनं ही दाणादाण उडालेली आहे त्याचे पुरावे स्वतः पाकिस्तानमधल्या अतिशय नावाजलेल्या वृत्तपत्रानंच दिलेले आहेत। डॉनमधनं आलेल्या बातमीमध्ये पाकिस्तानचे 11 सैनिक कसे ठार झालेत त्यांचे फोटोही छापण्यात आलेले आहेत। तर पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुनीर हा ठिकठिकाणी जाऊन सैनिकांची भेट घेतोय, जे जखमी झालेले सैनिक आहेत त्यांची भेट घेतली जाते। तर हे काही सॅटेलाइटच्या माध्यमातून आलेले फोटो आहेत। या फोटोंच्या माध्यमातून पाकिस्तानी तळ कसे उद्ध्वस्त करण्यात आले त्याचे हे फोटो समोर आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, पुन्हा एकदा बुरखा टराटरा फाटलाय पाकिस्तानचा। आणि खरं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रज्ञा एक नेरेटिव्ह सेट केलं जात होतं की ह्या संघर्षामध्ये पाकिस्तानचा विजयच झालेला आहे। काही राजकीय नेत्यांनी सुद्धा हे प्रश्न विचारायला सुरुवात केली होती की पाकिस्तान म्हणतो ते खरं आहे का। काही आंतरराष्ट्रीय माध्यमातल्या काही संस्थांनी याच्यामध्ये पाकिस्तानच्या सगळ्या लष्करी कृती ह्या कशा भारताच्या विरोधामध्ये गेल्या असं सांगायला सुरुवात केली होती। खरं तर आपण आपल्या सैनिकांनी, लोकशाही व्यवस्थेतले सैनिक दलाचे प्रमुख आहेत त्यांनी स्वच्छ शब्दामध्ये सांगितलं की पाकिस्तानची आम्ही धुळदाण उडवलेली आहे, जे आता दिसतच आहे, त्याचे पुरावे दिले। आणि आता डॉन वर्तमानपत्रांनी बातमी कबुली वगैरे असं न म्हणता डॉन वर्तमानपत्रांनी पाकिस्तानमध्ये प्राथमिक दृष्टीनं जी माहिती आलेली आहे त्याबद्दल सांगितलं आहे। आणि तो आकडा कमीच आहे, कारण आपल्या तिन्ही दलाची ज्या वेळेला 2 दिवस प्रेस ब्रीफिंग झाली त्या दोन्ही दिवसामध्ये आपण त्यांना सांगितलं होतं की किमान 40 आपण त्यांचे सैनिक मारलेले, अर्थात आपली लढाई सैन्याच्या बरोबर नाहीये हेही भारताने सांगितलं होतं। आमची लढाई मुख्यत्वे दहशतवाद्याच्या विरोधात आहे। आणि भारताच्या हाती जो सर्वोत्तम पुरावा लागला की आज जे पाकिस्तानचे जवान मरण पावले ह्या घटनेमध्ये, तर ते का मरण पावले, तर ते लष्कराच्या व्यवस्थेमध्ये न राहता ते दहशतवाद्यांच्या बरोबर राहिले। आणि म्हणून भारताने म्हटलंय की तुम्ही दहशतवादाला पाठिंबा दिला, पाठबळ दिलं, तर त्याचे तुम्हाला फळ भोगावेच लागतील। तसे फळ या सैनिकांना भोगावे लागलेत। असं म्हणतात की किमान 40 सैनिक ठार झालेले आहेत। असं म्हणतात की 11 जे तळ आपण ध्वस्त केलेत, कारण आता काही माध्यमांनी, आंतरराष्ट्रीय माध्यमांनी असं म्हटलंय की पाकिस्तानचे जे तळ आपण उद्ध्वस्त केले होते तिथे इमर्जन्सी डिक्लेअर करण्यात आलेली आहे, कारण ज्या तळावरून त्यांची विमानं हवेत झेपावणं त्यांना अपेक्षित होतं ते तळच आपण उडवून टाकले। त्याचे मोठे मोठे खड्डे पडलेली दृश्य जगाने बघितली। आता हळूहळू ती बातमी येते जनरल मुनीर बद्दल माझी माहिती अशी आहे की जनरल मुनीर संदर्भामध्ये ज्या वेळेला भारतानं शस्त्रसंधीला होकार दिला त्यावेळेला काहीतरी असा दृष्टिकोन ठरलेला आहे असं म्हणतात। ते लवकरच आपल्याला कळेल, कारण पाकिस्तानमध्ये जे ठरतं तसं होतच असं नाही। तर जनरल मुनीर यांना आता फेसेवर हवा होता आणि म्हणून आपण बघितलं की शाहिद आफ्रिदी सारखा अत्यंत टुकार खेळाडू आणि त्याबरोबरच पाकिस्तानचे काही लोक हे सीमावर्ती भागामध्ये विजय उत्सव साजरा करत होते। कशाचा विजय उत्सव साजरा करताय? आपल्या आहे पंतप्रधान ज्या आदमपूर एअरबेसला गेले, तो एअरबेस काय? नक्कीच आपला आवाज आपल्यापर्यंत येत भारताचे नाहीये। कमीत कमी 40 ते 50 सैनिक मरण
उडवलेत असं सांगितलं जात होतं. प्रत्यक्षामध्ये पंतप्रधानांनी हा एअरपोर्ट राहुल, आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये काही तांत्रिक कारणामुळे. मात्र आपण बघतोय की ही ती दृश्य आहेत ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आदमपूर एअरबेसवरती पोहोचले आणि तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्या सैनिकांचं मनोबल उंचावलेलं आहे आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. तर दुसरीकडे मुनीर जो आहे, जो लष्कर प्रमुख आहे पाकिस्तानचा, तो तिथे जे जवान जखमी झालेले आहेत त्यांची विचारपूस करतोय. दोन अतिशय बोलकी दृश्य आहेत. एकीकडे आपण आपल्या जवानांचं अभिनंदन करतोय, आपल्या जवानांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांची पाठ थोपटतोय, तर दुसरीकडे पाकिस्तानचा जो लष्कर प्रमुख आहे मुनीर, तो मात्र आपल्या जखमी जवानांची विचारपूस करतोय. कशा पद्धतीनं दाणादाण उडवलेली आहे आपण पाकिस्तानची ते सांगणारी अतिशय महत्वाची आणि बोलकी दृश्य आहेत. अधिक माहिती आपण घेतोय राहुल कुलकर्णी यांच्याकडनं. राहुल, दोन अतिशय बोलकी चित्र अगदी आत्ताच समोर आलेली आहेत. एकीकडे आपले पंतप्रधान शाबासकी देत आहेत, दुसरीकडे मुनीर जे जखमी आहेत त्यांची विचारपूस करतायत आणि डॉननं सुद्धा बातमी छापलेली आहे 11 जण गेल्याची. पण एकीकडे भारतातनं शंका उपस्थित केली जाते या सगळ्यावरती की नेमकं भारतानं साध्य काय केलं. नाही, म्हणूनच मी म्हटलं की याच्यामध्ये आदमपूरला पंतप्रधानांनी भेट देणं हे अनेक अर्थाने महत्वाचं आहे. कारण आदमपूर एअरबेस कुठला आहे तर पाकिस्तानचं असं म्हणणं होतं की हा एअरबेस आम्ही ध्वस्त केला आहे. तिथे भारताचे 40 ते 50 आम्ही जवान मारलेत. तिथली एअरस्ट्रीप पूर्णपणे खराब झालेली आहे. या 30 सेकंदाच्या व्हिडिओमधनं पंतप्रधानांनी 30 दृश्य जगाला दाखवली की पाकिस्तान कसा खोटा बोलतो आहे. तिथे सैनिकातला जोश दाखवला. ज्या तळावरती एकही जवान शहीद झालेला नाहीये, ज्या तळाला इंचभर सुद्धा तुम्ही धक्का पोहोचू शकला नाही, त्याबद्दलचं खोटं नेरेटिव्ह पाकिस्तानातनं सेट केलं गेलं. काही लोक म्हणाले की ह्या सगळ्या संघर्षामध्ये पाकिस्तानचाच विजय झाला. आपल्या पंतप्रधानांनी दाखवून दिलं की ज्या आदमपूर एअरबेस बद्दल तुम्ही इतके सगळे खोट्या गोष्टी सांगत आहात, तिथेच मी उभा आहे, तिथल्या जवानाशी मी बोलतो आहे आणि बघा तिथे काहीही झालेलं नाहीये. त्या ठिकाणी आमचे जवानही सुरक्षित आहेत आणि आम्ही त्या ठिकाणी आम्हाला जसं हवा आहे तशा पद्धतीनं आजही आम्ही आहोत तिथं आणि आमचा सगळा तळ सुरक्षित आहे. हे दाखवण्यासाठी हे व्हिडिओ पुरेसे आहे. तर तिकडे जनरल मुनीरला मात्र भेट कोणाची घ्यावी लागते आहे की जे जखमी झालेले सैनिक आहेत. माझ्या मते प्रज्ञा हा आकडा वाढेल आणि हळूहळू पाकिस्तान हे मान्य करेल की आमची 2 नाही तर 4 लष्करी लढाऊ विमानं पडलेली आहेत. हळूहळू पाकिस्तान हे मान्य करेल की चीन बनावटीचं हार्डवेअर जे आम्ही वापरलं होतं ते कुचकामी ठरलं आणि त्याहून सगळ्यात महत्वाचं भारतीय हवाई दलानं जो काय धडा पाकिस्तानला शिकवलाय तो अजून पाकिस्ताननी मान्य केलेलं नाहीये. त्यांची त्रेधा तिरपीट उडाल्यामुळेच तर ते अमेरिकेकडे गेले आणि अमेरिकेच्या मध्यस्थीने शेवटी ही शस्त्रसंधी झाली. तर अशा अनेक गोष्टी आहेत त्या हळूहळू बाहेर येतील. डॉन वर्तमानपत्राची ही जी बातमी आहे, हे डॉन तसं अँटी एस्टॅब्लिश म्हणून ओळखलं जातं पाकिस्तान मधलं, तर त्या वर्तमानपत्रांनी त्यांच्याकडे प्राथमिक स्वरूपामध्ये आलेलीच माहिती जगाला सांगितली आहे. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांनी सांगितलेली माहिती तर पाकिस्तानचे किमान 40 सैनिक आणि 101 दहशतवादी मारलेत असं आहे. हळूहळू पाकिस्तानला मान्य करावं लागेल. आता त्या ज्या लष्करी वेशामध्ये ते एका दहशतवाद्याच्या अंत्यविधीला उपस्थित राहिले, ती एक आणखी मोठी नामुष्की आहे पाकिस्तानची की ज्या नामुष्कीबद्दल त्यांना मान्य करावं लागेल की हो आम्ही त्याचे पाठी राखत. माझ्या मते ही 2 दृश्यच दाखवतात की कोण जेत आहे आणि कोण पराजित आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर सणसणीत चपराक तर लगावलेली आहेच, मात्र मान्य करायला पाकिस्तान तयार नाहीये आणि त्याचे हे पुरावे येऊ लागलेले आहेत. ज्या पद्धतीनं प्रवक्त्यांनी सांगितलं होतं आम्ही किती जणांना मारलंय ते त्यांनी मोजत बसावं, आम्ही आमच्याकडनं एक आकडा जाहीर केलेला आहे.